नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जेव्हा आता इकडे कला आणि अद्वैत यांच्यामध्ये काही संवाद सुरू आहे आणि कलाने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही चांदेकरला मी दाखवून देणार आहे की तो जे बोलत असतो त्याच्यामध्ये तो आणि माझं जे बोलणं असतं ते एकाच प्रकारचं असतं असं कलाने ठरवलेलं असतं आणि त्यासाठीच कलाची ही सगळी धडपड चालू असते. त्यामुळं कला बोर्डवर लिहिते, ती म्हणजे चांदेकरसुद्धा माझ्यासारखीच बडबड करतो हे कला बोर्डवरती लिहिते आणि ती अद्वैतला बोलायला लावत असते. तो मुद्दा स्पष्ट करणार असं कलाने ठरवलेलं असतं. अद्वैत लॅपटॉप घेऊन काम करत बसलेला असतो आणि मग कला मात्र त्याच्याशी बोलायला सुरुवात करते. त्याला म्हणू लागते की चांदेकर, मला एक सांग बरं, म्हणजे तू मगाशी जे बोलला ना, कारागीर आम्ही शोधून आणले, अगदी गावागावात जाऊन ते कारागीर शोधलेले आहेत, तर मला त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे तुझ्याकडून. मग काय, जो अद्वैत सुरू होतो तो थांबायलाच तयार नसतो. अद्वैतला फक्त एवढंच पाहिजे असतं की त्याला बोलतं केलं पाहिजे आणि कला मात्र ते अगदी चांगल्या पद्धतीनं करत असते. कला अद्वैतला बोलतं करत असते, अद्वैतला बोलायला भाग पाडत असते आणि अद्वैतला विचारते. अद्वैतला विचारलं की अद्वैत सुरू होतो आणि अद्वैत सांगायला लागतो, मूळचे आम्ही कोल्हापूरचे नाही आहेत, तर दुसऱ्या गावात हा पिढीचाच बिझनेस होता. त्यानंतर आजोबांचे जे वडील होते ते इकडे आले आणि मग त्यांनी इकडे येऊन बिझनेसचं स्टार्टअप झालं आणि त्याचबरोबर त्यांना जेव्हा हा बिझनेस सुरू करायचा होता तेव्हा आजीने आजोबांना स्वतःचे दागिने दिले. आणि मग कला म्हणते, काय? तेव्हा अद्वैत म्हणतो, बघितलंस का, दागिन्यांचाच बिझनेस सुरू करायचा होता आणि त्यासाठी आजीला स्वतःचे दागिने द्यावे लागले, म्हणजे दागिन्यांच्या बिझनेससाठी घरच्या लक्ष्मीने स्वतःचे दागिने दिले, असं अद्वैत सांगत असतो. आणि त्यानंतर मात्र कला त्याचं बोलणं ऐकत असते. कलाला मात्र खूप छान वाटत असतं, कारण अद्वैत जे बोलत असतो त्या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य असतं. आणि मग कलाला ॲक्च्युली जो मुद्दा घ्यायचा असतो तो वेगळाच असतो. कलाच्या डोक्यात एकच असतं, ते म्हणजे अद्वैत माझ्यासारखंच बडबड करत आहे हे तिला दाखवायचं असतं. म्हणूनच तिथे लिहिलेलं असतं, समांतामध्ये बडबड करायला आवडते, हे सगळं कलाने लिहून ठेवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत जेव्हा या सर्व गोष्टी करत असतो तेव्हा मात्र कला पण त्याच्यासारखे मुद्दे लिहायला तिथं अजिबात मागे सरकत नाही. हे सगळं कलाचं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी अद्वैतला ती म्हणते, बघितलंस ना, तू नेहमी म्हणत असतो ना की तुला ह्या गोष्टी कशा आहेत, तुला असं वाटत आहे. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की बरोबर आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती म्हणजे खरेला मुद्देसूद बोलता येत नाही. कला म्हणत असते, बघितलं ना, आता तू नाकारू शकत नाही की तू आणि मी एकच आहोत, आपल्या दोघांमध्ये समानता आहे की आपण दोघं एकसारखेच आहोत, तेवढेच बोलत असतो, असं कला अद्वैतला ठणकावून सांगत असते. परंतु अद्वैत मात्र आता माघार घेणारा नसतो. अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे, हिनं आत्ता असं बोलते, पण एक मात्र नक्की आहे की हिला मुद्देसूद अजिबात बोलता येत नाही, हे अद्वैतने ठरवलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कला अद्वैतला पटवून देत असते. अद्वैत मात्र शांत होतो. अद्वैत म्हणतो की तशी ही चालाक आहे, हिने हुशारीने हा मुद्दा इथे मांडलेला आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतला समजून सांगत असते की जे मी म्हणालेले आहे तेच खरं आहे, असं कलाचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो, तू काही काय बोलत असतेस ग? तेव्हा कला म्हणते, काही काय नाही, जे खरं आहे ना तेच मी तुला सांगितलेलं आहे, तू पण तेवढी बडबड करत असतो, तुलाही बडबड करायला जास्त आवडतं, हे सगळं चालू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतच्या लक्षात येतं की कलाने अगदी त्याला चांगलंच अडकवलेलं आहे आणि त्यांच्यामधला समानतेचा मुद्दा तिने पटवून दिलेला आहे. त्यानंतर अद्वैत विचार करू लागतो. कला आता खाली जाते तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि तिथे लिहित असतो तिच्यासमोर, म्हणजे भिन्नता जिथं लिहिलेली असते तिथं ते लिहितो की खरेला मुद्देसूद पद्धतीने बोलता येत नाही. हे सगळं चाललेलं असतं. कला जाऊन पाणी घेऊन येते आणि पाणी घेऊन आल्यानंतर कलाच्या लक्षात येतं की हे सगळं काय झालेलं आहे. कलाला मात्र वाईट वाटतं, पण कला म्हणत असते की चांदेकर, हे सगळं काय केलंयस तू? म्हणजे असं काही ठरलेलंच नव्हतं, मला मुद्देसूद बोलता येत नाहीये, मी तर अगदी व्यवस्थित मुद्देसूदच सगळं बोलत असते आणि तू हे सगळं माझ्याबद्दल काय करत आहे? कलाला राग आलेला असतो. कला हे नातं टिकवण्यासाठी प्रत्येक वेळेस प्रयत्न करत आहे, पण अद्वैतचं मात्र तसं नाही. अद्वैतच्या डोक्यात वेगळंच फॅड चालू असतं. अद्वैत मात्र कलाला प्रत्येक वेळेस त्यांच्यामध्ये समानता नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अद्वैत आता शांतपणे झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कला आणि अद्वैत यांच्यामध्ये पुन्हा आता सुरू झालेलं असतं. कला इकडे अद्वैत आवरावर करत असतो, कलाही आवरत असते आणि त्यावेळेसच अद्वैत त्याचा चार्जर शोधत असतो, लॅपटॉप शोधत असतो. तेव्हा कला त्याच्याकडे चार्जर देते आणि म्हणते, घे, खराब झाला असता, असं म्हणत त्याच्या हातात तिने आणून चार्जर दिलेला असतो.
त्यानंतर कला आणि अद्वैत दोघांची आवरावर सुरू झालेली असते. अद्वैतलाही ऑफिसला जायचं असतं, कलालाही निघायचं असतं आणि कला आता आरशाच्या समोर उभा राहून आवरत असते. अद्वैत मात्र म्हणत असतो की नाही, मीच आवरणार आहे असं अद्वैत सांगत असतो. कला म्हणत असते, अरे थांब ना चांदेकर, थोडं राहिलेलं आहे. आणि कला केस विंचरत असते. त्यावेळेसच अद्वैत एक आयडिया करतो आणि कलाला म्हणतो की स्टॅच्यू. कलाला स्टॅच्यू म्हणतो आणि तसंच थांबवतो आणि कलाला बाजूला सरकवतो. बाजूला सरकवताना त्यांच्यामधला तो रोमांस आपल्याला पाहायला मिळतो. कलाला अलगद तिच्या कमरेला हा हात पकडतो आणि तिला अगदी मिठीत घेत तो बाजूला सरकवत असतो. त्याचबरोबर तिला अगदी तिच्याबरोबर तो अगदी फ्रेंडली वागत असतो. म्हणजे तिच्या आणि त्याच्यामध्ये जी भांडणं आहेत ती भांडणं आपल्याला इथे कुठेच पाहायला मिळत नसतात. कला आणि अद्वैत दोघंही अगदी एकमेकांशी चांगले रुळलेले असतात, एकमेकांशी चांगले प्रेमाने वागत असतात आणि एवढं छान पद्धतीने त्यांचं नातं जे आहे ते फुलत असतं. आणि कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांसोबत खूप छान पद्धतीने वागत असतात हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर इकडे कलाला तो बाजूला सरकवतो आणि कलाला स्टॅच्यू केलेला असतो. त्यामुळं कला तशीच उभी असते. कला म्हणत असते, चांदेकर ओव्हर म्हणणारे. तेव्हा अद्वैत म्हणतो की रिलीज. तेव्हा कला म्हणते, अरे रिलीज नाही रे, ओव्हर म्हण, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणतो, बरोबर आहे, तू ओव्हरच आहेस ना, त्यामुळं तुला ओव्हरच म्हणलं पाहिजे, असं म्हणत तो तिला ओव्हर म्हणतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अद्वैतचं जे चाललेलं असतं तेव्हा कला पण आता म्हणते की आता आपणही याला स्टॅच्यू करायचं आहे, असं म्हणत कला अद्वैतला स्टॅच्यू करते. अद्वैत ही केस विंचरत असतो आणि कलाने त्याला स्टॅच्यू केलेला असतो आणि त्यासोबतच अद्वैत म्हणतो की मी काय असलं पाळत नसतो. आणि जेव्हा कलाला त्याने स्वतः स्टॅच्यू केलेला होता तेव्हा मात्र कलाला म्हणत होता की पाप लागतं, असं नाही करायचं, असं काही तो बोलत होता. आणि आता मात्र तो कलाला म्हणत असतो की मी काय असलं पाळत नसतो. जेव्हा कला त्याला स्टॅच्यू करते आणि अद्वैत मात्र आवरत असतो आणि तिथून निघत जात असतो तेव्हा कला म्हणत असते, बघितलं ना, हा तुझा स्वभाव आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, तेच तर ना, तूच बघ, कारण तुलाच वाटत होतं ना. आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांशी बोलत असतात. कला मात्र प्रत्येक वेळेस अद्वैतशी चांगल्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण अद्वैतला मात्र आईनं सांगितले ना, मग आमच्या नात्यामध्ये ही भिन्नता आहे, असं म्हणत तो प्रत्येक वेळेस त्यांच्या नात्यामधली भिन्नता काढत असतो आणि कलाशी बोलत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं कला मात्र प्रत्येक वेळेस ते नातं टिकवण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याबद्दलच बोलत असते, विचार करत असते. अद्वैतचं मात्र हे सगळं असं चाललेलं असतं. कलाला प्रत्येक वेळेस त्रास देणं, तिच्याशी आईनं जे सांगितले त्या आरशातून बघणं हे अद्वैतचं चाललेलं असतं. त्यानंतर कला अद्वैतला म्हणते, काय आहे हे सगळं. आणि कला ही चाललेली असते आणि आवरत असते. तेव्हा मात्र अद्वैत तिला म्हणत असतो की सरक बाजूला, इथून तुला दुसरा कांगवा घेता येत नाही का तुझा, असं म्हणत तिलाच तिथून बाजूला काढत असतो. तेव्हा कला म्हणत असते, काय चांदेकर. आणि कला जाताना धडपडते. तेव्हा अद्वैत म्हणतो, बघितलंस ना, तुला ना नीटसं चालताही येत नाही आहे, बघितलंस ना, हे तू अशी आहेस. आणि तू काय म्हणत असते की मी असं केलेलं आहे, मी तसं केलेलं आहे, काही नाही आहे, अजिबात तुझ्यात मुद्देसूदपणा नाही आणि तुझं जे काय चाललं आहे ना ते पूर्णपणे असंच असतं, असं म्हणतच इकडे अद्वैत तिला बोलत असतो. खरं तर अद्वैतचं प्रत्येक वेळेस चुकत असतं. अद्वैतला मात्र प्रत्येक वेळेस त्याच्या गोष्टी तेवढ्या पडलेल्या असतात, त्याला बाकी कोणाबद्दल काही पडलेलं नसतं. आणि कला मात्र या गोष्टींचा चांगला विचार करत असते, कारण कलाला माहिती आहे काही असलं तरीही अद्वैतसोबत तिला संसार करायचा आहे आणि या गोष्टीची तयारी ही कलाने केलेली असते. त्यासोबतच आता कला आवरते आणि अद्वैत आणि कला दोघंही ब्रेकफास्टला जायला निघतात. खरं तर त्या दोघांना ब्रेकफास्टला जाण्यासाठी आज खूप उशीर झालेला असतो. घरातलं आवरावर पण राहिलेली असते. तरीही कलाने शांतपणे या गोष्टी घेतलेल्या असतात आणि कला मात्र आता तिथून गेलेली असते. आणि त्यानंतर पुढे अद्वैत आता पुढचा मुद्दा लिहिण्यासाठी सज्ज झालेला असतो आणि त्यावेळेस अद्वैत तिथं लिहितो ते म्हणजे, आपण जर लोकांशी विचित्र पद्धतीनं बोलत असो तर लोकही आपल्याशी त्यावेळेस बोलतील, ही गोष्ट मात्र हिला सहन होत नाही, असं करत अद्वैतने पुढचा मुद्दा लिहिलेला असतो. कारण अद्वैतच्या डोक्यात एकच आहे की काहीही झालं तरीही त्याला तो बोर्ड आहे, तो भिन्नतेची बाजू आहे, ती भिन्नतेची बाजू पूर्ण भरून टाकायची आहे, एवढंच त्याने ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच तो तिथे कामं करत असतो. त्याचबरोबर त्याला मात्र खूप आनंद होत असतो. कलाला तिचा संसार टिकवण्यामध्ये आनंद आहे, परंतु इकडे अद्वैतला मात्र त्यातली भिन्नता काढण्यात आणि तो संसार मोडण्यामध्ये आनंद वाटत आहे.
कलाला मात्र खूप वाईट वाटत आहे. या चांदेकरचं नक्की काय करायचं हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो आणि ती त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. त्याचवेळी कला आवरते. अद्वैत तिला म्हणत असतो की आपण लोकांशी जर नीच वागत असेल आणि लोकांनी आपल्याशी नीच तसंच वागलं तर त्या गोष्टी कलाला सहन होत नाही आणि कलामध्ये ती सहन करण्याची कपॅसिटी नाही असं अद्वैतला वाटत आहे आणि अद्वैतनं त्या पद्धतीनं तिथं मुद्दा लिहिलेला असतो. अद्वैत मात्र हे सगळं जाणून बुजून करत आहे हे कलाला माहिती आहे. तरीही कला प्रत्येक वेळेस हे नातं टिकवण्यासाठी जे काही धडपड करता येईल, जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करत असते. कलाला मात्र बरं वाटत असतं की चांदेकरला आपण समजून सांगतो, समजून घेतो, पण आता चांदेकरच्या डोक्यात जे हे फॅड बसलेलं आहे त्यामुळं मात्र कलाला खूपच राग येत असतो. तरीही कला तिच्या बाजूने हे लग्न टिकवण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यानंतर अद्वैत आवरून आता खाली जातो. कलाही धावतच त्याच्या मागे जात असते. दोघांचा जिन्यातही अगदी लहान मुलांसारखा गोंधळ सुरू असतो. आबा त्याचबरोबर सरोज यांचा दोघांचाही नाश्ता झालेला असतो. तिथं दोघंही बोलत बसलेले असतात. कॉफी घेत असते सरोज आणि हे दोघं जण असेच येतात. त्यावेळेस सरोज अद्वैतला सांगत असते की अद्वैत मला आपल्या दुसऱ्या दुकानात जायचं आहे, दुसऱ्या पेढीवरती जायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे. तेव्हा सरोज त्याला सांगत असते की तिथले अकाउंट चेक करायचे आहेत. त्यानंतर अद्वैतला आबा म्हणतात काय रे एवढा वेळ झाला आज तुला? नाही तेच विचारतोय मी, एवढा वेळ झालेला आहे. आता तुम्ही दोघंच राहिलेले आहात ब्रेकफास्टसाठी, घ्या दोघंही ब्रेकफास्ट करून असं आबा सांगत असतात. त्यावेळेस कला आणि अद्वैत धडपडतच तिथं आलेले असतात. सरोजने पण अद्वैतला तो मुद्दा सांगितलेला असतो आणि ती तिथून निघालेली असते. अद्वैत मात्र कलावरती चिडचिडच करत असतो. आता रजनीने नाश्ता बनवलेला असतो. कला जाते आणि नाश्ता हातात घेते आणि तिथून येते. त्याचवेळी कलाने तो नाश्ता आणलेला असतो, अद्वैतला ती देते आणि स्वतःही बसते. त्याचबरोबर अद्वैतसाठी कॉफी बनवण्याचीही तयारी कलाने केलेली असते. अद्वैत मात्र मोबाईल बघत बसलेला असतो. दोघंही आता नाश्ता करायला बसतात. अद्वैतच्याही प्लेटमध्ये पोहे असतात, कलाच्याही प्लेटमध्ये पोहे असतात. दोघंही पोहे खात असतात. त्याचबरोबर आबा आणि रजनी दोघंही सोप्यावरती तिथे असतात आणि आबा औषधं घेत असतात. त्याचबरोबर रजनी आणि आबांचं दोघांचंही कला आणि अद्वैतकडे चांगलंच लक्ष असतं. नक्की काय झालेलं आहे या गोष्टींचा विचार ते दोघंही करत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत पोहे खायला बसलेला असतो. पोह्यातली मिरची त्याचबरोबर कढीपत्ता कोथिंबीर सगळं तो बाजूला करत असतो. त्याचवेळी सोहम तिथं आलेला असतो आणि मग अद्वैत म्हणत असतो काय रे आजकाल तू इथं दिसतच नाही आहे, कुठे असतोस नक्की? नाही दिसलाच नाही आहे. तेव्हा अद्वैतला लगेचच रजनी म्हणते की बरोबर आहे, तू बोललास ते बरोबर आहे, कारण हा प्रत्येक वेळेस असाच बोलतो आणि हा मात्र दिसतच नाही. मलाही तो आजकाल दिसत नाही आहे, कुठे असतो काय माहिती असं ती बोलत असते. आणि बघितलं ना सोहम, दादाच्या पण लक्षात ही गोष्ट आलेली आहे, पण तुझ्या मात्र ही गोष्ट लक्षात आलेली नाही असं म्हणत रजनी पण सोहमला बोलत असते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की कुठे असतोस सांग आता, दादाला तरी सांग. त्यावेळेस आबा म्हणत असतात की बरोबर आहे सोहम, कसं आहे तुला मी याच्या आधी सांगितलं की नाही, अद्वैतकडे पाहून सगळं मनाप्रमाणे बघ, तो कसा बिझनेस सांभाळतो ह्या सर्व गोष्टी तू हँडल करत जा असं आबाही सांगत असतात. त्यासोबतच अद्वैत हे सगळं बोलणं ऐकत असतो आणि अद्वैत आबांना म्हणत असतो का हो आबा, आणि आबा नंतर अद्वैतशी बोलू लागतात. सोहमलाही समजून सांगत असतात आणि सोहमला तेवढ्यात एक कॉल येतो आणि सोहम जायला निघतो. त्याचवेळी आबा हसत असतात. कला आणि अद्वैत दोघंही तिथं असतात आणि मग अद्वैतच्याच प्लेटमधून नाश्ता करण्यासाठी सोहम तिथे उभा राहतो. अद्वैतच्या प्लेटमधून पोहे खातो. त्यावेळेस रजनी म्हणते की अरे असू दे ना, तुला दुसरी प्लेट देते, त्यातलं कशाला खातोयस? तेव्हा तो म्हणतो की असू दे ना, दादा आहे माझा. अद्वैत पण म्हणतो की हो खाऊ दे ना, त्यात काय एवढं. आणि दोघांचं भावांचं एकमेकांवरचं जे प्रेम आहे ते खरंच खूप भारी असतं. त्यामुळं आबांना त्याचबरोबर रजनीला दोघांनाही छान वाटत असतं, कारण अद्वैत सोहमला खूप छान समजून घेत असतो. तसंच तो राहुलला पण घेत असतो, पण राहुलच्या अंगात जी मस्ती असते ती जरा जास्तच असते, त्याच्यामध्ये स्वार्थीपणा भरलेला असतो. सोहम मात्र निरागस असतो. त्याला त्याचा दादा म्हणजे सर्वस्व आहे असं वाटत असतं आणि त्याच पद्धतीनं तो वागत असतो. त्यासोबतच आबा अद्वैतला बोलत असतात आणि कला मात्र इकडे अद्वैतला म्हणते की चांदेकर हे सगळं काय चाललंय रे? म्हणजे त्या पोह्यातले सगळं कढीपत्ता मिरची सगळं बाजूला काढून टाकलेलं आहे आणि त्याच्या प्लेटमधली जी मिरची आहे ती उचलते आणि त्यासोबतच ती मिरची जी आहे ती तिथे खायला घेते आणि म्हणते की मला तिखट प्रचंड आवडतं आणि रजनी मॅम पोहे खूपच छान झालेले आहेत असं ती बोलत असते. आणि त्यासोबतच ती म्हणत असते की काही झालं तरी आजचे पोहे मात्र जबरदस्त झालेले आहेत. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो बघितलं ना, हा आपल्या दोघांमध्ये फरक आहे, तुला तिखट प्रचंड खायला आवडतं आणि मला ते अजिबात आवडत नाही. त्यावेळेस आबा आणि रजनी दोघंही ऐकत असतात आणि त्यासोबतच
त्यांचं असं बोलणं चाललेलं असतं की ह्या दोघांचं नक्की चाललंय काय, ह्याबद्दल ते दोघंही विचार करत असतात. त्याचबरोबर सोहमही त्या दोघांकडे पाहत असतो आणि सोहमही म्हणत असतो की नक्कीच काहीतरी वेगळं आहे. आणि त्यासोबतच इकडे अद्वैत आणि कला यांच्यामध्ये जोरदार असं भांडण सुरू होतं. कला म्हणत असते की चांदेकर, हे तू अशा पद्धतीनं करत आहे. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की नाही, मला ते तसंच आवडतं. सोहम निघालेला आहे तेवढ्यातच त्याला अनामिकाचा कॉल येतो. अनामिका म्हणत असते की अरे सोहम, मी आत्ता निघालेले आहे आणि माझी गाडी बंद पडलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मला कुठं जवळपास गॅरेजही दिसत नाही आहे, मला प्रश्न पडला आहे, म्हणून मी तुला बोलत आहे, असं म्हणत सोहमला ती बोलवत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनामिकाने आता सांगितलेलं आहे, तिने ॲड्रेस दिलेला आहे आणि बरोबर त्या ॲड्रेसवरती आता सोहम निघालेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सोहम म्हणत असतो की मी पोहोचतोय, अगदी थोड्याच वेळात पोहोचतोय. अनामिका मात्र काळजी करत असते. सोहम हे आता निघालेला आहे. इकडे अद्वैतने मिरच्या आणि कढीपत्ता काढून टाकलेला आहे. त्यावरून कला मात्र त्याला चांगलंच ऐकवत असते. कला म्हणत असते की चांदेकर, हे योग्य नाही. परंतु अद्वैत तिला पटवून देत असतो की ही जी भिन्नता आहे ना, ही आपल्या दोघांमध्ये आहे, एवढं लक्षात ठेव. तुझं राहणीमान, तुझं खाणं हे वेगळं आहे आणि मला हे तिखट अजिबात आवडत नाही आणि तुला मात्र तिखट प्रचंड आवडतं. ही आपल्या दोघांमधली भिन्नता आहे. खरं तर आवडीनिवडीवरून किंवा तिखट आवडतं किंवा न आवडतं या गोष्टीवरून जर असं ठरणार असेल, भिन्नता ठरणार असेल, तर नात्यामधले संबंध ठरणार असतील तर मात्र खूपच अवघड आहे. हे मात्र आपल्याला इथे पाहायला मिळत असतं. त्यासोबतच हे सर्वजण बोलत असतात. आबा मात्र ऐकत असतात. आबा मात्र म्हणत असतात की बरोबर आहे ना, कसं आहे ह्या दोघांचं माहिती आहे का, हे दोघंही असे आहेत की कितीही एकमेकांबद्दल विरुद्ध असले तरी जेव्हा एखाद्याची साथ सुटते किंवा एखाद्याकडून काहीतरी सुटलेलं असतं, तेव्हा त्यावेळेस दुसरा मात्र धावत त्याच्या मदतीला येतो आणि हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आबा बोलत असतात आणि इकडे संगीता काम करत बसलेली असते. दिनकरही आता दुकानात जायला निघालेला असतो. तेवढ्यातच काजू धावत येते आणि म्हणते की आई, तुला माहिती आहे का, कसली भारी गोष्ट घडलेली आहे. तेव्हा संगीता विचारते काय झालं. तेव्हा ती सांगत असते की आपलं पहिलं पेमेंट जमा होणार आहे, कारण आपल्या मेसचे पैसे मिळालेले आहेत. संगीता म्हणते काय. तेव्हा इकडे काजल सांगत असते की 17,000 रुपये जमा झालेले आहेत. संध्याकाळी येताना मी बँकेतून काढून घेऊन येते. दिनकरही खुश झालेला असतो आणि काजल म्हणत असते की बरोबर आहे ना गाई, खूप छान गोष्ट घडली ना ही सगळी. असं म्हटल्यानंतर मात्र इकडे खूपच भारी वाटत असतं. ते म्हणजे संगीताला आणि काजलला. काजलही निघालेली असते. संगीता म्हणत असते की असेच मी चांगले चांगले पदार्थ बनवणार आहे आणि सगळं असं छान करणार आहे. हे संगीताचं चाललेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की संगीताला मात्र खूपच आनंद होत असतो. संगीता म्हणत असते की असेच मला यश मिळू दे, म्हणजे काही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होतील, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच आता सोहम आणि त्याचबरोबर अनामिका दोघंही बोलत असतात. सोहमचं असं म्हणणं असतं की अगं, गाडी काय एवढी तुझी ही नव्हती आणि आता डॉक्टरनी सांगितलेलं आहे की लवकर काय तुझी गाडी होणार नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते की मी काय केलं गाडीला. तेव्हा सोहम तिला म्हणत असतो की त्या गॅरेजवाल्याने सांगितले की तू गाडी ना नीट चालवत नाही आहेस. हे ऐकल्यानंतर मात्र अनामिका म्हणत असते अरे मी तर व्यवस्थितच चालवते, मी काहीच नाही करत आहे. तेव्हा सोहम म्हणतो की म्हणून तर तुझी गाडी 2 तासात रिपेअर होणार आहे. तेव्हा अनामिका म्हणते कसलं भारी ना रे. आणि त्याचबरोबर ती खुश होते आणि ती म्हणते की सोहम, खरंच म्हणजे मी तुला कॉल केला, बोलवलं आणि तू लगेच आला, ही गोष्ट खूपच भारी वाटली रे मला. सोहम मात्र मदतीसाठी धावून आलेला असतो. त्यावेळेस अनामिका म्हणत असते की मला वाटलं नव्हतं तू एवढा फास्ट येशील, कारण एकतर कोल्हापुरात माझ्या ओळखीचं इथं काहीच नव्हतं आणि मला मात्र काळजी वाटत होती. त्यावेळेस सोहम म्हणतो अगं त्यात काय एवढं. ती म्हणते तो म्हणतो की तुम्हाला आता कोरडं थँक्यू म्हणणार आहेस. तेव्हा अनामिका म्हणते नाही नाही, चल ना, मी तुला पार्टी देते, इथे समोरच कॅफे ना, तिथे जाऊया. सोहम म्हणतो नाही नको त्या कॅफेमध्ये. अनामिका म्हणत असते का रे, का नको त्या कॅफेमध्ये. तेव्हा सोहम म्हणतो की ठीक आहे, मी का नको म्हणू, काजल तिथं आहे ना, काजलने मला नाकारलेलं आहे ना, मग मी त्या कॅफेमध्ये जायचं का टाळू, मला काय प्रॉब्लेम आहे, काजल जरी तिथं काम करत असली तरी. तो अनामिकाला म्हणतो की चल, आता गाडी रिपेअर होईपर्यंत वेळ असतो. त्याच वेळेस आता कला आवरत असते. अद्वैत तिथे येतो. कला म्हणत असते की झालं, सगळं व्यवस्थित आवरून झालेलं आहे. कला मात्र शांतपणे सर्व गोष्टी करत असते. त्याचवेळी रजनी तिथे येते आणि कलाला विचारत असते की मला तुमच्या दोघांच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडायचं नाही आहे, पण तुमचं हे काय चाललेलं होतं गं. तेव्हा कला रजनीला सांगायचं टाळत असते. अनामिका आणि त्याचबरोबर सोहम आलेले असतात आणि त्यांची ऑर्डर घेण्यासाठी तिथं पोहोचलेला असतो. तो म्हणजे तिथे पोहोचलेली असते ती म्हणजे काजल. काजल तिथे सोहमला पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि जेव्हा काजलने सोहमला तिथे पाहिलेलं असतं तेव्हा ती म्हणते की ऑर्डर, आणि तिला खरं तर खूप वाईट वाटत असतं. सोहमही तिच्याकडे पाहत असतो
आणि त्यासोबतच त्यांच्या दोघांचं हे छान असं बॉन्डिंग होतं, नातं होतं. त्या कॅफेमधली नोकरीसुद्धा काजलला सोहममुळेच मिळालेली होती. त्याच्यामुळेच ह्या नोकरीमध्ये काहीतरी त्याला वेगळं असं तिला वेगळं जाणवलं होतं, म्हणून तिने ही नोकरी घेतलेली होती. इकडे आता विचारत असते ती म्हणजेच रजनी विचारू लागते की मला कळत नाही आहे तुमच्या दोघांमध्ये काय चाललं आहे. तेव्हा कला सांगू लागते की मी तसं सांगितलं नाही पाहिजे, उगीच चांदेकरला असं वाटेल की हे सगळं जे काय आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे. तेव्हा रजनी म्हणत असते की सांग नक्की काय झालेलं आहे. तेव्हा कला सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की रजनी मॅडम, हा चांदेकर आहे ना, त्याचा असा प्रॉब्लेम आहे की त्याचं असं म्हणणं आहे की आपल्या नात्यामध्ये समानता आणि भिन्नता किती आहे ते बघायचं, आणि जर आपल्या नात्यामध्ये भिन्नता असेल तर हे नातं संपवायचं. आबांनी हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि आबांना मात्र धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की मी माझ्या बाजूने खूप प्रयत्न करत आहे असं कला सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे रजनी म्हणते की हे नवीन काय फॅड आता अद्वैतच्या डोक्यात आहे. आबांना मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं आणि आबा त्याच टेन्शनमध्ये असतात. रजनी मात्र आता विचार करायला लागलेली असते की नक्की काय करायचं आता ह्या अद्वैतचं, हा असा का विचार करत आहे. तेवढ्यात अद्वैत खाली आलेला असतो आणि कलाला म्हणत असतो की खरे चल बरं पटकन, चल लवकर ते डिझाईनचं. तेव्हा आधी म्हणत असते अरे मी काही बसलेली नाही आहे, काम चालू आहे माझं, असं ती म्हणत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चल लवकर, आणि ती म्हणत असते की हो डिझाईनचंच काम चालू असतं माझ्या डोक्यात, कशा पद्धतीनं डिझाईन करायचे आहेत. आणि कला मात्र तसंच गुणगुणत असते. अद्वैत ओरडून तिला घेऊन जातो. इकडे आता सोहम आणि अनामिकाची ऑर्डर घेऊन काजल पोहोचलेली असते आणि काजल ऑर्डर घेऊन येते. ती ग्लास घेऊन आलेली असते, त्याच्यामध्ये जी ऑर्डर असते ती आणलेली असते, आणि तो ग्लास देताना एक काजलकडून चूक होते. ती म्हणजे काजलला धक्का बसलेला असतो आणि काजलकडून तो ग्लास अनामिकाच्या अंगावरती सांडतो. अनामिका म्हणत असते की इट्स ओके, पण सोहम मात्र इकडे ओरडायला सुरुवात करतो. सोहमला खरं तर वाईट वाटत असतं, परंतु सोहम ओरडत असतो आणि तो म्हणत असतो की हे सगळं काय आहे, कारण काही झालं तरीही अनामिकाच्या अंगावर ते सांडलेलं असतं. आणि अनामिका सौम्य असं म्हणत असते ते ऐकून खरं तर काजलला खूपच मोठा धक्का बसलेला असतो, म्हणूनच ती त्याच्याकडे पाहत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की मॅनेजर तिथे येतात आणि तेही काजलला ओरडू लागतात. काजलला म्हणत असतात की कळत नाही आहे का काय चाललं आहे हे सगळं, असं म्हणत काजलला ते ओरडत असतात. आणि त्यासोबतच इकडे बोलत असते ती म्हणजे अनामिका म्हणत असते की हो इट्स ओके, असं सांडू शकतं, एवढं काय त्याच्यामध्ये, असं म्हणत अनामिका काजलचीच बाजू घेत असते. आणि त्यावेळेस अनामिका वॉशरूम कुठे आहे असं विचारते आणि ती वॉशरूममध्ये जाते. तेव्हा काजल ही सोहमकडे पाहत असते. त्यानंतर काजलच्या त्या नजरेतूनच सोहमला कळलेलं असतं, कारण इकडे सोहमच्याही लक्षात आलेलं असतं की काजलला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि इकडे सोहमने स्पष्ट सांगितलेलं असतं की मला काही तुझ्याबरोबर दुसरं नातं ठेवायचं नाही, मी तुझ्या प्रेमात आहे आणि माझ्यासाठी तेच नातं महत्त्वाचं आहे असं सांगितलेलं असतं. इकडे आबा टेन्शनमध्ये असतात. तिथे रजनी आलेली असते. आबा म्हणत असतात की मला ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडत आहे. तेव्हा रजनी म्हणत असते काय झालं. तेव्हा आबा सांगत असतात की या घराला शाप आहे, या घरातला चांदेकरांच्या घरातला कोणाचाही संसार टिकणार नाही असा शाप या घराला मिळालेला आहे. हे ऐकल्यानंतर रजनीला पण धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते काय सांगताय आबा. त्याचवेळी नैना आणि राहुल निघालेले असतात. ते विचार करत असतात की या अद्वैत आणि कलामध्ये नक्की काय चाललेलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. एकदा का त्यांच्या दोघांमधलं काय ते आहे गुलप्रीत ते कळलं की मग मात्र सगळं व्यवस्थित होणार आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच ते आबांच्या दाराच्या बाहेर उभं राहून त्यांचं तिथलं बोलणं ऐकत असतात आणि त्यांनाही कळलेलं असतं. आबा मात्र खूप टेन्शनमध्ये असतात. आता रजनीला पण टेन्शन आलेलं असतं, तीही टेन्शनमध्ये असते आणि हे दोघं मात्र कान देऊन ऐकत असतात, कारण यांना फक्त उचल्यागिरी करायची सवय असते आणि ते त्या पद्धतीनंच वागत असतात. त्यासोबतच आबा मात्र खूप घाबरलेले असतात. आबा म्हणत असतात की मला लवकरात लवकर या विषयावर बोललं पाहिजे, अन्यथा खूप मोठा अनर्थ होईल असं आबा बोलत असतात. त्याचबरोबर रजनीलाही भीती वाटायला लागलेली असते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाला संगीताचा फोन आलेला असतो आणि संगीताने सांडगी मिरची बनवलेली असते असं म्हणत ती मोठमोठ्याने बोलत असते. तेव्हा मात्र सरोज म्हणते की बघितलं ना, ह्या मुलीला जराही मॅनर्स नाही आहेत, कसं बोलायचं. आणि तोच मुद्दा अद्वैत पकडतो आणि रूममध्ये येतो आणि तिथे भिन्नतेमध्ये तो मुद्दा लिहितो की खरेला 4 माणसांमध्ये कसे बोलायचं, फोनवर बोलायचे मॅनर्स नाहीत. तेव्हा मात्र कलाला खूप राग आलेला असतो आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की चांदेकर हे सगळं तुझं काय चाललेलं आहे असं कला त्याला बोलत असते. आणि कला म्हणत असते की हे जरा अति होते तुझं चांदेकर, असं म्हणत कला त्यालाच बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत मात्र कलाकडे पाहत राहतो आणि कलाला म्हणतो की खरे तू जे केलेलं आहेस ना त्याबद्दलच मी हे सगळं बोलत आहे असं तो बोलत असतो. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.